कवी भविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या विचारांबद्दल. एका काउन्सेलरशी गप्पा मारताना, त्याचे अनुभव ऐकताना जे काही ज्ञान मिळतं ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं जाताना कित्येक लोकांना त्यांच्या होत चाललेल्या द्विधा मनस्थितीमुळं कुठेतरी समुपदेशनाची गरज निर्माण होते. कुठेतरी आपल्यापेक्षा वेगळे विचार करणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेण्याची नितांत गरज निर्माण होते आणि मग ते शोध सुरू करतात अशा व्यक्तींचा. आता जे काही आपल्या काउन्सेलिंगच्या क्षेत्रात नाव कमावलेली लोक आहेत, काही न्यूमरॉलॉजिस्ट पण आहेत, कधीकधी लोक पत्रिका घेऊन ज्योतिर्विद्या तज्ज्ञाचा सुद्धा आधार घेणं योग्य समजतात. अशाच एका काउन्सिलरची गरज निर्माण झाल्यावर त्याने त्या काउन्सिलरला फोनवर अपॉइंटमेंट घेतली आणि विचारलं, एका सिटिंगचे तुमची वेळ किती असते आणि मग त्याचा तुम्ही मोबदला काय घेता. तेव्हा तो काउन्सिलर एक वरिष्ठ सल्लागार होता, खूप वर्ष काउन्सिलिंगच्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती होती. त्यांनी सरळ सांगून टाकली त्याची फी. माझं सिटिंग साधारण 45 मिनिट्स ते एक्सटेंडेड 15 मिनिट 1 तासाचं असतं आणि मी एका सिटिंगला भले ते 45 मिनिटात पूर्ण हो किंवा 1 तास लागू, माझी फी 2,500 रुपये आहे. आता ह्या सल्ला मागणाऱ्या व्यक्तीचं रोजचं उत्पन्न कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये होतं. म्हणजेच इतका श्रीमंत माणूस तासाला स्वतःची मानसिकता बदलून स्वतःचं आयुष्य बदलण्याची किंमत देण्यासाठी काचकूच करत होता. मतितार्थ यातून असा लक्षात येतो की माणसांना आपल्या आयुष्यापेक्षा, आपल्या मानसिक स्थितीपेक्षा पैसाच किती जास्त महत्त्वाचा आहे हीच गोष्ट अधोरेखित होते. यावरूनच त्या एका वरिष्ठ काउन्सिलरचा किस्सा आहे, तो मला त्याने ऐकवला. म्हणाला, आमच्या याच लाईनमधला एक खूपच नामवर नाव आहे, त्यांचे एक बिल्डर मित्र, ते त्याच्याकडं सल्ला मागायला आले आणि त्यांनी सहज फी विचारली. आता मैत्री पहिल्यापासूनची होती, 25-30 वर्ष एकमेकांना चांगले ओळखत होते. ते कोणत्या प्रॉब्लेमनी ग्रस्त आहेत हेही या मित्राला माहीत होतं, काउन्सिलर मित्राला. मग त्यांनी सहज त्याला उलटा प्रश्न केला, माझी फी काय आहे हे विचारण्यापेक्षा मी तुला काय विचारतो त्याचं उत्तर दे. तुझं आजचं जे राहणीमान आहे, जे काही तू कमवलं आहेस, ते साधारण तुझी मालमत्ता किती आहे. तेव्हा तो हसत उच्चारला, साधारण 500 कोटी आहे. या काउन्सिलरनी गंमत केली, चल उसमें से आधा मेरा, तू जो भी प्रॉब्लम लेकर आया है मेरे पास, मुझे पता है, मैं तेरी जान बचाऊंगा. आता आपली 500 कोटीच्या मालमत्तेतली अर्धी मालमत्ता हा आपला सल्ला देणारा मित्र मागतो म्हणल्यावर त्याचा चेहराच बदलला. तो म्हणाला, ये बहुत ज़्यादा होता है. त्या मित्राने त्याला समजावून सांगितलं, तू जीवनापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतोयस आणि म्हणूनच तुला हे जास्त वाटतं आहे. पण मी जेव्हा तुला वाचवेल तेव्हा तू अजून 1,000 कोटी कमवशील
ही गोष्ट तू विसरतोयस. म्हणजे स्वतःच्या जीवनाला महत्त्व देण्यापेक्षा माणूस जे कमावून ठेवतोय त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो. इथंच हा माणूस चुकतो. हे उदाहरण जरी खूप मोठं असलं तरीसुद्धा अशीच उदाहरणं तुम्हाला छोट्या छोट्या उत्पन्न गटामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. कोणाला काही सल्ल्यासाठी फी द्यायची म्हणली की सर्वसामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. पण त्याच्यातून होणारा फायदा आणि त्यानंतर मिळणारं स्वास्थ्य या गोष्टी त्याच्या लक्षात येत नाहीत. यथावकाश त्या बिल्डरला दोन्ही किडन्या बाद झाल्या म्हणून हॉस्पिटलाइज केलं. कर्मधर्म संयोगाने किडनी ट्रान्सप्लांटसाठी लवकर नंबर लागला आणि पुन्हा त्याला ॲडमिट केल्यावर त्याच्या व्हॉट्सअपवर गेट वेल सून सर म्हणून मेसेजेसचा पाऊस पडला. या काउन्सिलरनी त्याला परत फोन केला की कसा आहेस. स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत व्हॉट्सअपवरती तुला गेट वेल सून, तुमची रिकव्हरी लवकरच होईल, आम्ही प्रार्थना करतो, अशा मेसेजेसचा तुझ्या व्हॉट्सअपवर पाऊस पडला आहे. व्हॉट इट मीन्स, याचा अर्थ समजतोय का तुला? तू तुझ्या आजारपणाबद्दल रिवॉर्ड्स घेतोयस आणि दोन्ही किडनी ट्रान्सप्लांट झालेला गवगवा करतोयस आणि त्याचा परिणाम जेव्हा तू सारखा घोकतो की ट्रान्सप्लांट झालं आहे तेव्हा त्या किडनी तुला साथ देत नाही आहेत आणि त्याचा तुला त्रास होतो आहे. तुझ्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम, एक परके ऑर्गन तुझ्या शरीरात आहेत हेच ऐकते तुझ्याकडनं. त्यामुळं सर्वप्रथम पर्सनल मेसेजेसवर मी जे काही तुला सांगतो आहे त्या दृष्टीने जीवनाची सुरुवात सुरू कर. सगळे व्हॉट्सअप तुझे बंद कर. येणारे मेसेजेस बिलकुल बघू नकोस. तुला काहीही झालं नाही हे तुझ्या अंतर्मनाला सांग. तुझ्या शरीरामध्ये 2 किडनी ज्या ट्रान्सप्लांट केलेल्या आहेत त्याच्याबद्दल असं घोकत राहा की तुझाच एक नातेवाईक जो गेला आहे पण जाताना त्यांनी त्याच्या किडन्या दिल्यात आणि तो त्या किडनीच्या रूपाने तुझ्यासोबत अव्याहतपणे राहणार आहे. असं जेव्हा तू तुझ्या अंतर्मनाला सांगायला सुरुवात करशील तेव्हा तुला इम्युनिटी टिकून राहावी म्हणून जो काही गोळ्या औषधांचा कोर्स करावा लागतो आहे त्याच्यातून तुझी मुक्तता होईल आणि हळूहळू तुझं जीवन पूर्वपदावर येईल. त्याला मी असं सांगितल्याची थोडी गंमत वाटली, चेष्टा वाटली, मस्करी वाटली. पण मित्रांनो, खरोखर जर विचार केला ना तर आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार याच्यावरच आपलं दैनंदिन जीवन अवलंबून असतं हे अनेक वेळा सिद्ध होतं. तुम्ही नकारात्मक विचारांचा पगडा जर मनावर ठेवला तर तुमचं आयुष्य नकारात्मक दिशेनेच चालतं. तुमच्याकडं सकारात्मकची एक चांगली झलक असेल, सकारात्मकता घेऊन तुम्ही जगण्याचं बळ मिळवलेलं असेल तर मग गोष्टी सगळ्या पॉझिटिव्ह घडत जातात. हे अनेकांनी अनेक वेळा जीवनाच्या वळणावर अनुभवलेलं असतं. तसाच काहीसा प्रकार. कारण तुम्ही जे विचार करता त्याप्रमाणेच तुमच्या शरीरात असलेल्या ज्या काही ठराविक ग्लँड्स आहेत त्या इमिजिएटली कार्यरत होतात. सत्वरतेने त्या रिस्पॉन्स द्यायला सुरू करतात. उदाहरणादाखल तुम्ही रस्त्याहून चाललायत, अगदी मोटरसायकल आहे तुमच्याकडं, 60 ते 80चा स्पीड आहे आणि तेवढ्यात तुमच्या नजरेच्या टप्प्यात तुमच्याच चाकाच्या रेषेत एक खड्डा येतो. तो तुम्हाला लगेच जाणवतो आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, काही सेकंदाच्या आत तुम्ही त्या खड्ड्याच्या बाजूनी गाडी घ्याल किंवा रस्ताच नसेल तर तिथं थोडंसं थांबाल, गाडी स्लो कराल. ह्या ज्या घटना आहेत ह्या किती सेकंदात घडतात हो? म्हणजे इतक्या सत्वरतेने तुमच्या शरीरातल्या पेशी ह्या तुम्हाला रिस्पॉन्ड करत असतात. मग जर पॉझिटिव्हली ह्या इतक्या प्रकर्षाने तुम्हाला जाणव करून देतात तर मग नकारात्मकता तुमच्या मनात असल्यानंतर त्या ग्लँड्स का कार्यरत होणार नाहीत? हा साधा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारायचा आहे. दिवसभरात अनंत विचार येत असतात तुमच्या डोक्यात. विचारांचं काहूर
असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. म्हणतात ना, मन हे चंचल आहे, मन हे पाखरू आहे. हे मन मन म्हणजे काय? हा एक वैचारिक संघर्ष सतत चालू असतो आपल्या डोक्यामध्ये. जे आपल्या इथं चित्र उमटतं, त्याचे रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या या शरीरातनं सुरू होतात. मग भलेही ते विचार चांगले असो किंवा वाईट असो. मग जर हे सत्य असेल, की तुमच्या शरीराच्या ग्लँड्स, तुमच्या शरीरात असणारी चक्र तुमच्या विचारांवरती कार्यान्वित होत असतील, तर मग सकारात्मक विचार केल्यानंतर त्याचा फायदा आपल्या शरीराला आणि ओघानेच आपल्या जीवनाला नक्कीच होऊ शकतो. हेच यातलं गमक आहे. काउन्सेलिंग म्हणजे नक्की काय? काउन्सेलिंग म्हणजे हेच आहे, की मनातली एखाद्याच्या नकारात्मकता काढून टाकायला सांगणं आणि त्याला सकारात्मक विचारांचा पगडा आपल्या मनावर बिंबवल्यानंतर होणारे फायदे काय आहेत, याचं समर्थनकारक त्याला एक माहिती पुरवत राहणं. इट इज कॉल्ड काउन्सेलिंग. तो ज्या गर्तेत आहे त्याच्यातून त्याला बाहेर कोण आणू शकतं, तर तो स्वतःच त्याच्यातून बाहेर येऊ शकतो हा विश्वास त्याला देणं म्हणजेच काउन्सेलिंग. मित्रांनो, हा 500 करोड कमवणाऱ्या बिल्डरची ही कहाणी अक्षरशः त्याने नंतर स्वतःच्या मनाला बजावलं, की माझ्या शरीरात असणाऱ्या या ट्रान्सप्लांटेड 2 किडनी या ट्रान्सप्लांटेड नसून त्या माझ्या एका नातेवाईकाच्या आहेत. ज्याने मला दिले तो माझ्यासोबत कायमचं राहणार आहे. आणि अशा पॉझिटिव्ह विचारानंतर त्याची इम्युनिटी सप्रेसर टॅब्लेट्स कमी कमी होत गेल्या आणि तो एक चांगलं जीवन जगू लागला, अगदी पूर्वीसारखं. रादर पूर्वीपेक्षा चांगले विचार घेऊन तो नक्कीच जगायला लागला. असे हे बदल माणसाच्या जीवनामध्ये होतात, ते तुमच्या सकारात्मकतेमुळे होतात. हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आणि थॉट प्रोसेशन, आता मी माझं दुसरं पुस्तक छापतो आहे, ज्याचं शीर्षक तेच आहे, खयालों की बारात. मनामध्ये अनंत विचारांचं काहूर सतत असतं, त्यालाच आपण माणूस म्हणतो. मानवी जीवन हे अनंत घटनांनी भरलेलं असतं. तुमच्या जन्मापासून तुमच्या मृत्यूपर्यंत कितीतरी घटनांचा तुमच्या जीवनात समावेश होतो. काही तुम्हाला मागे खेचतात, काही तुमची उमेद वाढवतात. हे सगळं संमिश्र असतं प्रत्येक मानवी जीवनात. हे समजून घेणं गरजेचं असतं. ये ख्यालों की बारात हर किसी के दिमाग में बस यूं ही आते रहती है. उसे पॉझिटिव्ह रखना हमें सीखना पड़ता है. इतकं आवर्जून तुम्हाला सांगतो, की प्रत्येक विचारांच्या मागं तुमच्या शरीरातल्या या ग्लँड्स कार्यरत होणं हे अभिप्रेतच असतं आणि हे होतच असतं. तुमच्या डोक्यात विचार उमटला, की शरीरातली ती प्रकारची ग्लँड त्या विचारांच्या अनुषंगाने आपोआप कार्यान्वित होते आणि तुम्हाला सिग्नल्स मिळतात. मित्रांनो, हा एक वैचारिक मालिका घेऊन आलेला एपिसोड तुम्हाला कसा वाटला? व्हॉट इज मीन्ड बाय काउन्सेलिंग याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली? खरंच याबाबत थोडा विचार करा आणि तुमच्या शरीरातल्या त्या ग्लँड्स अशा उद्युक्त होऊ द्या, की तुमचं कॉमेंट बॉक्समध्ये तुमची जी मतं आहेत ती तुम्ही नक्कीच नोंदवाल. आणि जाता जाता सगळ्यांना एकच विनंती, चाहे कुछ भी हो ज़िंदगी में, चलो थोड़ा सा सकारात्मक सोच रखकर कदम उठाना सीखते हैं. याच छोट्याशा सल्ल्यासह आजच्या व्हिडिओतनं चलतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन सब्जेक्ट घेऊन तुमच्या मनापर्यंत. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा, सकारात्मक विचार करत राहा.